नाही दादा आपले कसे जर थांबले. आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली पाण्यात रस्ते चालू आहे प्रत्येक गावात. तसं खांडे पिंपळ गावामध्ये चालू आहे, खिरणी खोरा ते पिंपळगाव. आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यानं आमचा रस्ता आहे ना शासनानं मोकळा करून द्यावा. आणि 2-5 शेतकरी त्यानं आमचा रस्ता दाबलेला आहे आणि काट्या टाकत्या, प्रत्येक वेळेस काट्या टाकत्या आणि दाबलेला आहे. आणि आम्ही शासनाकडं तहसीलदार साहेबाकडं याचे हे दिले, तक्रार दिली. पण याच्यानंतर पांढरे साहेब, मंडळाधिकारी, तलाठी अप्पा यानं स्थळपाहणी केली. पण तरी बी त्यानं त्या रोजी दांगडा भांडणं करणे हे करणं आले. त्याच्यामुळं रस्ता काही मोकळा झाला नाही. तो आमचं एवढंच म्हणणं आहे शासनाला का लवकरात लवकर खांडे पिंपळगाव तर खिरणी खोरा रस्ता मोकळा करून देणे, एवढीच आमची तहसीलदार साहेब यायला विनंती का लवकरात लवकर. आता पाणी जर पडलं तर आमचा रस्ता आणि जिल्हा परिषदचे शाळेतले मुलं कमीत कमी 25-30 मुलं आहे आमच्याकडं का ते त्याच रस्त्याने जाणार का दुसऱ्याकडून रस्ताच नाही या लोकायला, तोच रस्ता आहे. आणि हे 2-4 शेतकरी आहे जे ने मध्ये रस्ता अडवून धरलेला आहे. याच्यावर तहसीलदार साहेबांना ॲक्शन घ्यावा अशी माझी इच्छा आहे.